नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचकोनी गळ्याचं कटिंग शिकणार आहोत, तेही पेपरवर। आणि जर ही पद्धत खूप सोपी आणि सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे। या पद्धतीने जर तुम्ही गळ्याचे कटिंग जर शिकलात तर तुम्ही खूप असे छान डिझाइन शिकणार आहात। जर आधी तुम्ही सुरुवातीला साधे आणि सोपे गळ्याचे प्रकार शिकलात तर तुम्ही पुढे जाऊन खूप सुंदर असे गळ्यांचे डिझाइन शिकणार आहात। तर चला, आज जी मी पद्धत दाखवणार आहे ही पद्धत मी पेपरवर दाखवणार आहे आणि हीच पद्धत आपण तुम्ही अगदी कॅनव्हासवर सेम टू सेम अशा पद्धतीनेच गळा कटिंग करायचा आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ तर बघा, इथे मी वरच्या साईडला डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। याच पद्धतीने तुम्ही कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि गळा अशा पद्धतीने गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर गळा रुंदी मी वरच्या साईडला 2 इंच घेत आहे। आपल्या गळ्याची उंची आहे 9.5, अर्धा इंच म्हणून 10 इंचावर इथे मी मार्किंग करते। खालच्या साईडला आपण गळ्याची रुंदी पण आपण गळ्याची रुंदी 2च घेतलेली आहे। अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा बॉक्स आखून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने इथे हा बॉक्स आखून घेतला आहे आपण। तर वरती 2 इंच, खालच्या साईडला गळा रुंदी 2 इंच, गळा आपला 9.5 आहे, अर्धा इंच मिळून मी इथे 10 इंचावर मार्किंग केलं आहे। तर बघा, पंचकोनी गळा आपण 2 प्रकारे कटिंग। तुम्हाला जर छोटा म्हणजे खूप जास्त ब्रॉड नको असेल तर तुम्ही आतल्या साईडनेच तो गळ्याचं मार्किंग करायचं आहे। तर बघा, मी आधी सुरुवातीला तुम्हाला आतल्या साईडने गळ्याचं मार्किंग करून दाखवते। तर बघा, इथे मी 8.5 इंचावर आपण अंदाजे ही मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून खूप जर तुम्ही जास्त वरती मार्किंग केलं तर तो गळा खूप छोटा होतो पाठीवर। ज्यावेळेस आपण घालतो तेव्हा तो असा म्हणजे रुंद होत नाही आणि तो खूप छोटा असा वाटतो। तर बघा, याथे मी मार्किंग करून घेतलं आहे। त्या पट्टीच्या ह्याने बघा मार्किंग करून दाखवते। तर बघा, हा झाला आपला पंचकोनी गळा। आणि जर तुम्हाला यापेक्षा ब्रॉड गळा हवा असेल तर बघा, इथून या साईडने आपण 1 इंच बाहेर घ्यायचं आहे। बघा, 1 इंच बाहेर घ्यायचं आहे आणि यापासून बघा क्रॉस अशी रेषा वरती आपली जी गळा रुंदी आहे शोल्डरला मिळवायची आहे। बघा, आणि त्यानंतर पुन्हा इथे आपण या पद्धतीने बघा खूप सुंदर असा हा पंचकोनी गळ्याचा आकार आलेला आहे। आता कॅनव्हासवर आपण कशा पद्धतीने वाढवायचा असतो बघा, तर इथे 1 इंच आपण एक्स्ट्रा वाढवायचा आहे। अशा पद्धतीने हा गळा आपण, तर बघा 1 इंच बाहेरच्या साईडने वाढवून घ्यायचा आहे। सेम याच पद्धतीने तुम्ही कॅनव्हासवर हा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे। कॅनव्हास कटिंगची सुद्धा हीच पद्धत आहे, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगाचा ठरणार आहे। बघा, अशा पद्धतीने या कॉर्नरपासून पण इथे बघा, आणि त्यानंतर बघा इथे अशा पद्धतीने आपण हा गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे। आता मी तुम्हाला कट करून दाखवते। तर तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असा हा इथे पंचकोनी गळ्याचा आकार तयार झालेला आहे। बघा, पाहू शकता खूप सुंदर असा हा गळा इथे कटिंग करून झाला आहे। सेम याच पद्धतीने तुम्ही गळ्याचा आकार कटिंग करायचा आहे।
तर आजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि यापुढे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करून ठेवा. धन्यवाद.